मित्र हो, आजचा जो विषय आहे त्याचं शीर्षक आहे इंग्रजीमध्ये सर्कल्स इन स्टोन. हे शीर्षक देण्याचं कारण आधी तुम्हाला मी सांगतो. या नावाचं एक अत्यंत जगप्रसिद्ध पुस्तक कोणार्कच्या मंदिराबद्दल लिहिण्यात आलेलं आहे आणि या पुस्तकाला युनोच्या हेरिटेज संस्थेने जागतिक वारशाचं अत्यंत उत्तम वर्णन करणारं पुस्तक म्हणून सुद्धा गौरवान्वित केलेलं आहे. याशिवाय भारतातल्या अनेक शिल्पांबद्दल आणि मंदिरांबद्दल त्यांचं वर्णन करताना सर्कल्स इन स्टोन एखाद्या शिल्पाकृती एखाद्या प्रचंड शिळेमधली शिल्पाकृती अशा अर्थानेच त्याचं वर्णन केलं जातं आणि म्हणून मी आजच्या या सादरीकरणाला हे शीर्षक दिलेलं आहे. शिल्पाकृती म्हणजे शिळेमधील शिल्पाकृती किंवा शिळेमधील वर्तुळाकृत शिल्पाकृती. परंतु जरी सुद्धा हे शीर्षक दिलं असलं तरी आजचं जे सादरीकरण आहे ते भारतातल्या मंदिरांबद्दल मात्र नाही आहे. हे तुम्हाला मी सर्वांना अगोदरच सांगू इच्छितो. हे एकंदरीतच मंदिर नावाच्या संकल्पनेबद्दल आणि तिच्या विकासाबद्दल आहे आणि जगाच्या वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये मंदिर नावाच्या संकल्पनेचा कसा वापर विस्तार झाला आहे याबद्दलचं आहे. जगभरात सर्वत्र कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परमेश्वराची ईश्वराची मंदिरं त्याचं अस्तित्व दर्शविणारी स्थानकं आपल्याला पाहायला मिळतात. मग अशा प्रकारची ही कल्पना जगाला आली कशी असेल हा एक मोठा प्रश्नच आहे. असं म्हटलं जातं की मंदिर म्हणजे काय, तर मंदिर म्हणजे ज्यामध्ये देवतेचा निवास सुरुवातीला दिवस लोसाय चैतन्याचा निवास जेथे आहे अशी जागा म्हणजे मंदिर अशी कल्पना ग्रीकांनी केली होती. तिथे परमेश्वराचा किंवा चैतन्याचा किंवा एका अत्यंत अज्ञात अशा अमानवीय नैसर्गिक शक्तीचा वास असतो आणि ईश्वराचं अस्तित्व स्वीकारण्याकरता हा एक सगळ्यात जुना सगळ्यात मान्यता प्राप्त आणि सगळ्यात प्रभावी मार्ग आहे असंही मानलं जातं. परमेश्वर आहे किंवा नाही, त्याचं अस्तित्व आहे किंवा नाही, तो साकार आहे का निराकार आहे, या सगळ्या अनेक प्रश्नांबद्दल चर्चा होणं स्वाभाविक आहे. परंतु जर तो आहे आणि त्याला रूप आहे तर त्याला निवासाची गरज आहे, त्याला अस्तित्व आहे तर त्याला निवासाची गरज आहे, अशी एक सामान्य कल्पना जर आपण स्वीकारली तर आपल्याला मंदिरांचा अर्थ लक्षात येऊ शकतो. मग मंदिराची संकल्पना काय आहे की एखाद्या मूर्ती स्वरूपात एखाद्या विशिष्ट रूपामध्ये आकारामध्ये जेव्हा आपण चैतन्य किंवा आत्मिक ज्ञानाची अध्यात्माची कल्पना करायला लागलो की आपल्याला मंदिराची कल्पना स्पष्ट व्हायला लागते. अशा मूलतत्वांचा तो एक प्रतीक रूप आहे की ज्याचा आपल्याला स्रोत काय आहे, ज्याचा आपल्याला जे कुठून जन्माला आलं, जे त्याची कल्पना कुठून आली याची आपल्याला अद्यापही कल्पना नाही. परंतु जर आपण याचा इतिहास पाहिला तर याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. बहुतेक सगळ्याच प्राचीन संस्कृतींमध्ये प्राचीन सभ्यतांमध्ये अनेक प्राचीन संस्कृती आणि सभ्यता आणि इतिहास असणाऱ्या देशांमध्ये मंदिराचं अस्तित्व कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला दिसूनच येतं. आणि एवढंच नव्हे तर त्या मंदिरांचं स्वरूप कधी कधी एवढं भव्य एवढं सुंदर आणि एवढं आकर्षक आणि नेत्रदीपक आहे की आपल्याला आश्चर्य वाटतं, अरे इतक्या सुरेख स्वरूपाच्या रचना त्या काळातल्या लोकांनी कशा केल्या असतील. पूर्वी असं मानलं जायचं की मंदिरांची रचना ही अगदी नवीन नवीन म्हणजे एक 1200-1500 वर्ष जुनी, 1000, 2000, 3000 वर्ष जुनी असावी. जास्तीत जास्त ग्रीक आणि इजिप्शियन संस्कृतींना मंदिरांची कल्पना होती आणि त्यांचा सुद्धा इतिहास 3-4 हजार वर्षापेक्षा जास्त जुना जाईल. इसवी सनाच्या पूर्वी 2000 वर्षापर्यंत. त्यामुळे मंदिर ही मानवानी आधुनिक सभ्यतेचा स्वीकार केल्यानंतर कृषीवलावस्थेत आल्यानंतर आणि ती सुद्धा फार इतिहासाच्या दृष्टीने ताजी घटना आहे असं मानलं जात होतं. परंतु बर्लिनमधल्या एका विद्यापीठाने तुर्कस्तानात एक संशोधन केलं, उत्खनन केलं त्या पुरातत्व विभागाने बर्लिनमधल्या एका विद्यापीठाच्या, आणि त्यांना एक मोठा आश्चर्यकारक धक्काच बसला असं म्हटलं तरी चालेल. गॉबेक्यू टेम्पे या नावाचं एक मंदिर सापडलं. हे मंदिर सापडण्यात काही फार आश्चर्य नाही आहे, पण त्याचं जेव्हा कालगणना निश्चित करण्यात आली त्यावेळेला ते 12,000 वर्षापेक्षाही जुनं आहे असं मानलं जाऊ लागलं. मग जर 12,000 वर्षापूर्वी ईश्वराची कल्पना मंदिराची कल्पना होती तर टेपे मधलं हे जे मंदिर आहे हे इतकं जुनं जर असेल तर त्याचा अर्थ ईश्वराची कल्पना त्याहीपेक्षा अधिक जुनी असली पाहिजे. आणि ज्या पद्धतीचं आहे ते मंदिर, त्याच्यामध्ये पानांचा, फुलांचा, पशूंचा चित्रांचा उपयोग केलाय, ही अत्यंत प्रगत प्रकारची संस्कृती मानली पाहिजे. पण एखादी संस्कृती जर 15,000 वर्ष 12,000 वर्ष जुनी असेल,
त्या संस्कृतीत ईश्वराची कल्पना यायला कमीत कमी 1000 वर्ष तरी लागायला पाहिजे. म्हणजे एकंदरीतच आपल्या ज्या ईश्वराबद्दलच्या आणि संस्कृतीबद्दलच्या आणि समाजाच्या विकासाबद्दलच्या ज्या या पूर्वीच्या कल्पना होत्या, त्यांना मोठा धक्का पोहोचतो याच्यातून. या बद्दलची एक चित्रफीत तुम्हाला मी दाखवू इच्छितो. एक लक्षात घ्या, 63 सालापासून याचा शोध घेणं सुरू झालं. आणखीन त्याच्यानंतर असं लक्षात आलं की पिरॅमिड्स किंवा इंग्लंडमधलं स्टोनहेंज वगैरे काही याच्या पुढे काहीच नाही, इतकं हे जुनं आहे. आणि असं जर असेल तर मंदिराचा इतिहास आपल्याला त्याचं पुनर्लेखन करावं लागेल. मंदिराच्या आणि ईश्वराच्या कल्पनांबद्दल आपल्याला पुनर्विचार करावा लागेल. त्याचं प्राचीनत्व, त्याचं श्रेष्ठत्व. अनेकांचं असंही म्हणणं आहे की गोविलकी टेपेमध्ये सापडलेलं हे जे मंदिर आहे, मंदिर नसावं. परंतु आतापर्यंत जेवढे पुरावे आपल्या हाती आले त्याच्यावरून तरी ते एक पूजेचं स्थान किंवा प्रार्थना स्थळ असलं पाहिजे असा जो विचार आहे तो प्रबळ होतो. त्याला मंदिराची उपमा देण्यात काही गैर नाही. मग हा मंदिर नावाचा शब्द कुठून आला? तर खरं पाहिलं हा एक जुना रोमन शब्द आहे. आपण ज्याला इंग्रजी टेम्पल, जुना रोमन शब्द आहे. त्या शब्दाचा मूळ अर्थ टेम्पलम म्हणजे अत्यंत पवित्र जागा, ईश्वराचं निवासस्थान अशा अर्थाने लॅटिन किंवा रोमन भाषेत हा वापरला जात होता. जिथे कुठे ईश्वराचं निवास आहे त्याला टेम्पल म्हणायचं आणि ते धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक उन्नतीचं एक स्थान आहे अशी कल्पना त्या माध्यमातून व्यक्त होते. म्हणून त्याला मंदिर असं, टेम्पल असा शब्द वापरला गेला. आपल्या कपाळाच्या दोन्ही भागाला सुद्धा टेम्पल आहे असं मानलं जातं. मग या शब्दाचा जो उगम होतो मंदिर नावाच्या, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. सर्वच प्राचीन संस्कृती, आश्चर्याची गोष्ट आहे, इजिप्शियन्स असतील, ग्रीक असतील, रोमन्स असतील, चीनी असतील, लॅटिन अमेरिकेतल्या माया आणखीन इंका संस्कृती असतील, भारत असेल, या सर्वच संस्कृतींमध्ये एक समान धागा जो आहे तो ईश्वराच्या संकल्पनेचा आणि मंदिर नावाच्या संकल्पनेचा आहे. त्याला पर्शिया म्हणजे इराण सुद्धा काही अपवाद नाही, सुमेरिया अपवाद नाही. कोणत्याच प्राचीन संस्कृतीमध्ये ईश्वराशिवाय त्या संस्कृतीची कल्पना किंवा त्यांनी त्या आपल्या सांस्कृतिक विकासाची कल्पना केलेली नाही. दुसरी महत्वाची, या संकल्पनेला अत्यंत महत्वाचं स्थान, त्याचं गौरव आणि त्याचा संबंध सांस्कृतिक विकासाशी, राज्य पद्धतीशी, समाजाच्या नीतिमत्तेशी सर्वच संस्कृतींनी जोडलेला आहे. ईश्वर हा आपला निर्माता आहे अशा प्रकारची कल्पना कशी आली असेल याचा जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत मंदिर नावाच्या संकल्पनेचा उगमही आपल्याला निश्चितपणे ठरवता येणार. इथे एक छोटं चित्र दाखवलं आहे मी, ते श्रीलंकेतलं आहे. परंतु हे जरी चित्र छोटं असलं तरी हे मंदिर किंवा हा जो काही भाग आहे हा प्रचंड मोठा आहे. सिरिगेरी नावाचा जो किल्ला आहे श्रीलंकेतला, त्यात हे सिंहाचे पाय आहेत. पायावरून तुम्हाला या किल्ल्याच्या उंचीची आणि त्यातल्या मंदिरांची कल्पना यायला पाहिजे आणि त्याच्या भव्यतेची कल्पना यायला पाहिजे. परंतु अशा प्रकारची अनेक भव्य बांधकामं जगभर आहेत. मग मंदिराची संकल्पना कशी जन्माला आली याचा खूप लोकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या प्रकारच्या लेखकांनी, संशोधकांनी याच्यावर लेख लिहिले आहेत. इंटरनेटवर जर आपण तपास केला तर याच्यावर तुम्हाला 1000पेक्षा अधिक लेख पाहायला मिळतील. पण सगळ्यांच्या याच्यात एक समान धागा जो आहे तो हा, की ही एक अत्यंत कठीण अशी संकल्पना आहे, अत्यंत जटिल संकल्पना आहे. हिचा उगम आणि हिचं नेमकं उगमाचं कारण सांगणं फार कठीण आहे. मानवी समाजाच्या स्वभावाचं विरोधाभासाचं हे प्रतीक आहे असं मानलं जातं. एकीकडे मानव स्वतःला मी सगळ्यात महान, सर्वश्रेष्ठ आहे असं मानतो आणि त्याच वेळेला कुठल्या तरी दुसऱ्या नैसर्गिक शक्तीपुढे नतमस्तकही होतो. मग अशा वेळेला हा जो विरोधाभास आहे त्यामधून आपल्याला मंदिराच्या कल्पनेचं महत्व आणि त्याचं उगमाचं स्वरूप लक्षात यायला पाहिजे. बरेच वेळा माणूस स्वतःला कितीही सक्षम, किती समर्थ समजत असला तरी कधी कधी तो या निसर्गापुढे स्वतःला अत्यंत अशक्त, कमकुवत
आणि हतबल समजायला लागतो, तो निसर्गाला शरण जातो. मग त्याची पूजा किंवा त्याला शरण गेल्यानंतर त्याची अर्चना, त्याचं स्वामित्व जेव्हा तो स्वीकारतो, त्यावेळेला कदाचित त्याच्या मनातून जी कल्पना निर्माण होते ती ईश्वराची असली पाहिजे. भारतातल्या या एका मंदिराचा उल्लेख आता मला तुम्हाला करायचा आहे तुमच्या पुढे. अनंतपूर सर नावाच्या आंध्र प्रदेश मधल्या जिल्ह्यामध्ये हे एक मंदिर आहे. फक्तान सर हं, सर प्रेझेंटेशन हे झालंय, दिसत नाहीये. एक मिनिट मी परत सुरू करतो. हा, दुसऱ्या विंडोला बी दिसतंय. हा, छोट्या स्क्रीन दुसऱ्या विंडोला गेलंय, ते शेअर स्क्रीन करा फक्त. दिसतंय की? आता दिसतंय का? हो सर, दिसतंय. हा, दिसतंय आता? दिसतंय हॅलो. सर. हा, हो, दिसतंय सर. अनंतपूर येथे हे एक मंदिर आहे. याला लेपाक्षीचं मंदिर असं म्हटलं जातं. हा प्रचंड मोठा असा मंदिर समूह आहे. ज्यांनी कोणी हा मंदिर समूह पाहिला असेल ते आश्चर्याने स्तिमित झाले नसतील तरच नवल. या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे? याच्यामधली ही सर्पाची प्रतिकृती बघा. 7 तोंड असणारा हा महानाग आणि त्या महानागाच्या पार्श्वभूमीवर इतर अनेक मंदिरांची साखळी इथे आहे. काळाच्या ओघात आणि विदेशी आक्रमकांच्या तडाख्यामुळे या मंदिराचा बराचसा भाग भग्न झालेला आहे. तरी सुद्धा या मंदिराचं श्रेष्ठत्व, भव्यत्व आपल्या लक्षात येण्यासारखं आहे. आजच्या घटकेला भारतभर लेपाक्षी नावाचा एक पंथ आहे की जो सापांची पूजा करतो. या मंदिराला आपलं एक पवित्र स्थान मानतो. आणखीन त्या मंदिराशी संबंधित ज्या दंतकथा आहेत, अर्थात त्या इथे सांगण्याकरता माझ्याविषयी पुरेसा वेळ नाही, परंतु त्या दंतकथा जर आपण ऐकल्या तर आपल्याला आश्चर्य वाटेल की असं एखादं मंदिर आणि असा एखाद्या कल्पनेचा एवढा प्रचंड विश्वास, कल्पनेवरचा प्रचंड विश्वास आणि त्याचे अनुयायी एवढे असू शकतात. परंतु ही सत्य कथा आहे. मग या मंदिरासोबत अनेक गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. भूतानमधल्या भगवान बुद्धाचे हे मंदिर अत्यंत रमणीय आणि प्रेक्षणीय आहे. डोळ्यांचं पारणं फिटवणारं मी स्वतः हे मंदिर पाहिलेलं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला जर कधी भूतानला जाण्याची संधी मिळाली तर आपण हे मंदिर अवश्य पाहावं, इतकं सुंदर आहे. या मंदिरांबद्दलच्या कोणकोणत्या वेगवेगळ्या कल्पना आहेत की एक तर ही परमेश्वराचीच देणगी आहे. मंदिराची कल्पना माणसाला देवानीच दिली आहे. ते परमेश्वराच्या उपस्थितीचं, त्याच्या चैतन्य रूपाचं, त्याच्या प्रतिमेचं एक किंवा त्याच्या जीवित रूपाचं एक प्रतीक आहे, त्याच्या दृश्य रूपाचं, भौतिक रूपाचं. या जागी, ही जी पवित्र जागा, इथे परमेश्वराचा किंवा परमेश्वरी शक्तीचा निवास असतो. त्याची प्रार्थना करण्याकरता, त्याची पूजा अर्चना करण्याकरता ही सर्वात उत्तम जागा आहे. जर आपल्याला अध्यात्माचा, गूढवादाचा अभ्यास करायचा असेल, आत्मविद्येचा अभ्यास करायचा असेल तर त्याकरता सर्वात उत्तम जागा म्हणजे कोणतं तरी मंदिर आहे. त्याहीपेक्षा म्हणजे आरोग्य आणि उन्नतीसाठी प्रार्थना करण्याकरता, एखाद्या रोगापासून मुक्ती प्राप्त करण्याकरता, विशिष्ट प्रकारची शक्ती आणि स्थैर्य प्राप्त करण्याकरता, या सर्वांकरताच मंदिरांचा वापर, उपयोग, प्रयोग केला जातो आणि त्याचं श्रेष्ठत्व मानलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्याचा वेध. माणसाला सगळ्यात जास्त आकर्षण जर कशाचं असेल तर उद्या काय होणार आहे याचं आहे. मग हा संकेत जर देणारी एखादी कोणी देवता असेल, हा संकेत, याच्याबद्दलच्या सूचना देणारी, भविष्य सूचक विधान करणारी, संकेत देणारी कोणती देवता किंवा अशी कोणती शक्ती असेल तर तिला माणूस स्वाभाविकपणे शरण जातो आणि त्यातून मंदिराच्या कल्पनेचं वर्चस्व वाढत जातं. आपल्या समाजात अशा अनेक कल्पना, अशा अनेक विचार आहेत की फलाण्या विशिष्ट मंदिरात गेलं तर आपल्याला सुख प्राप्त होईल, आपल्याला भविष्याचा आकलन होईल, भविष्यातल्या संकटांपासून मुक्ती मिळेल. मानवी मनाच्या या व्यर्थाची, या विचित्र पद्धतीची, जटिलतेची आपल्याला कल्पनाच येऊ शकत नाही. मग या मंदिरांचं अजून एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की हे अत्यंत प्रभावी असं कल्पकतेचं प्रतीक आहे. त्यात विविधता आहे, त्यात निर्मिती आहे, त्यात कल्पकता आहे, आश्चर्य आहे, विशालता आहे. एखाद्या प्रकारच्या रचनेचं आश्चर्य म्हणून मंदिराकडे आपण पाहू शकतो. आणि कितीतरी प्राचीन काळापासून अशा प्रकारच्या मंदिरांची स्थापना आणि निर्मिती होत आहे. एखाद्या समाजाचं, एखाद्या शिल्पकाराचं, एखाद्या राजाचं, एखाद्या बुद्धिमान निर्मात्याचं सर्व कौशल्य पणाला लावून अशा प्रकारच्या मंदिरांची तो निर्मिती करतो आणि त्या पाहून आपण स्तिमित होतो. हे जुनं एक मंदिर जेरुसलेम मधलं आहे. ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण त्याच्यामध्ये जी सिमिट्री आहे, त्याच्यामध्ये जी एकरूपता आहे ती अक्षरशः आश्चर्यजनक आहे. एखाद्या समाजामध्ये 3000 वर्षांपूर्वी, 2000 वर्षांपूर्वी इतकी उत्तम अशी स्थापत्यशास्त्राची वैभवशाली प्रतिमा निर्माण करता येत होती. त्या समाजाची बुद्धिमत्ता, त्या समाजाचं आकलन, त्याचं गणित आणि स्थापत्यशास्त्राचं ज्ञान खरोखर कौतुकास्पद आहे.
कधी कधी असाही एक प्रवाद असतो की विशिष्ट मंदिरांमध्ये काही गुपित लपलेली आहेत, काही गूढ विद्या लपलेल्या आहेत, काही विशिष्ट प्रकारचं ज्ञान किंवा मोठे खजिने संग्रह आहेत आणि त्यामुळे त्या मंदिरांबद्दल समाजाचं आकर्षण असतं. पद्मनाभाच्या मंदिराबद्दल आपण ऐकतोच. तिरुपती बालाजीचं मंदिर असेल किंवा जगातल्या इतर अनेक मंदिरांमध्ये, चर्चेसमध्ये प्रचंड प्रमाणात संपत्ती आहे. असं मानलं जातं की व्हॅटिकनच्या चर्चमध्ये जी संपत्तीचा जो साठा आहे तो अर्ध्या युरोपला विकत घेण्याकरता सक्षम आहे. खरं खोटं व्हॅटिकनलाच माहीत असेल, परंतु याही प्रकारे मंदिरांचा जो गौरव केला जातो, त्यांच्या भव्यतेचा, त्यांच्या सामर्थ्याचा, त्यांच्या वैभवाचा, त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या गुप्त शक्तींचा आणि लपलेल्या खजिन्यांचा. हे इजिप्तमधलं एक मंदिर आहे. या मंदिराच्या तळघरात कुठेतरी खजिना आहे अशा कल्पनेनी त्यावर अनेक वेळा आक्रमण सुद्धा झाली आहेत. त्यातल्या अत्यंत सुंदर शिल्पांचा विध्वंस झाला आहे, त्या मंदिराची तोडफोडही झालेली आहे. परंतु यामुळे आपल्याला मानवी मनाच्या खोतेपणा आणि भव्यपणा या दोघांचाही एकाच वेळा परिचय होतो. आपल्या समाजाचं हे दीर्घकालापासून असणारा एक प्रचंड मोठा हा सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा म्हणून आपण मंदिराकडे पाहिलं पाहिजे. सर्वच प्राचीन संस्कृतींनी, सभ्यतांनी, समाजांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अत्यंत उत्तम शिल्पांची निर्मिती केली आहे, विशेषतः परमेश्वराचं निवासस्थान म्हणून. ज्याच्या पुढे आपण नतमस्तक होतो, त्याचं घर आपल्या घरापेक्षा चांगलं असलं पाहिजे, आकर्षक असलं पाहिजे, त्याच्याकरता आपण आपलं सर्व सामर्थ्य पणाला लावलं पाहिजे. या प्रकारची भावना केवळ भारतातच नाही आहे, हे चीनमधलं मंदिर आहे. प्रेझेंटेशन दिसत नाही सर, पण प्रेझेंटेशन दिसत नाहीये, तुमचं चित्र दिसतं तिकडे असं कसं होईल? प्रेझेंटेशन जागेवर. एक नाही मिनिट दिसत. सुमित, प्रेझेंटेशन दिसत नाही आहे का? नाही सर, दिसतंय. त्यांना ते स्क्वेअर मध्ये त्यांना म्हणा की क्लिक करा, त्यांना मोठं दिसेल. हॅलो, ज्यांना दिसत नाहीये ना प्रेझेंटेशन, तर छोटा एक स्क्वेअर कप्तान सरांच्या याच्या खाली येतो, नावाखाली, तर तिथे दिसेल. सर दिसतंय प्रेझेंटेशन. हा आता आलं दिसत. ठीक आहे. मी पुढे कंटिन्यू करतो. आता मी पुढे सुरू ठेवतो. प्रार्थनेची जागा, बलिदानाची जागा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक मंदिरांमध्ये विशिष्ट प्रकारच्या व्यक्ती, पशु यांचं बलिदान केलं तर देवता प्रसन्न होतात आणि त्याकरता त्या देवता आणि ती मंदिरं प्रसिद्ध आहेत. त्याकरता विशिष्ट स्थानांचीच निवड केली जाते. काही विशिष्ट प्रकारचे संस्कार, परंपरा, काही विशिष्ट प्रकारच्या पूजा अर्चना यांच्या करण्याकरता बरेच वेळा सामूहिक प्रार्थनेची जागा आणि समाजातल्या लोकांना एकत्र आणण्याकरता, एक संघ निर्माण करण्याकरता अत्यंत आकर्षक जागा म्हणून मंदिरांचा उल्लेख होतो. काही ठिकाणी तर ती विशिष्ट स्थानाची देवताच आहे. त्या स्थानाचं महात्म्य, त्या स्थानाचं महत्व, त्या स्थानाचं वर्चस्व त्या देवतेमुळे आहे असं मानलं जातं. आणि बरेच वेळा या मंदिराचा किंवा त्या देवतेचा विध्वंस झाला तर ते स्थान महात्म्य निघून सुद्धा जातं. ती देवता त्याला सोडून गेली असंही मानलं जातं. याचे अनेक दाखले देता येतील. आपण सर्वात प्रथम ग्रीक लोकांच्या मंदिरांपासून प्रारंभ करणार आहोत. ग्रीक लोकांच्या मंदिरांचं वैशिष्ट्य असं आहे की ती अत्यंत भव्य आहे, आकर्षक आहेत, प्रचंड आहेत आणि त्यांच्या रचना ज्या पद्धतीने केल्या आहेत त्या खरोखरच मानवी मनाला मोठा धक्का देणाऱ्या आहेत, आश्चर्याचा धक्का देणाऱ्या आहे. कारण आजपासून जवळपास 3000 वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या उत्तमोत्तम रचना करणारा समाज किती संपन्न आणि सुसंस्कृत असेल, वैचारिकदृष्ट्या उन्नत असेल, याची आपल्याला कल्पना येऊ शकत नाही. ग्रीक लोकांची परमेश्वराबद्दलची कल्पना काय होती की जेथे ईश्वर राहतो ती जागा म्हणजे मंदिर. त्याला त्यांनी शब्द वापरला होता टेमोनस, म्हणजे एक अत्यंत पवित्र जागा. आणि अशा पवित्र जागा ग्रीक लोकांनी कोणत्या तरी विशिष्ट आधारावर निवडून तिथे मंदिरांची निर्मिती केलेली आहे. त्याच्याकरता त्यांनी जे काही त्यांच्या कल्पनेनुसार, त्यांच्या धार्मिक मान्यतानुसार आडाखे लावले असतील त्याचा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अभ्यासही केलेला आहे. ग्रीकांच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रचना, तशा प्रकारच्या मंदिरांच्या इमारतींच्या रचना आजही अस्तित्वात आहे आणि आजही अनेक सभ्य समाजांमध्ये अशाच प्रकारे मोठ्या मोठ्या वास्तूंची निर्मिती केली जाते. ग्रीकांच्या आणि रोमनांच्या या वास्तूंचा नमुना आपल्याला अमेरिकेत मोठ्या मोठ्या अमेरिकन इमारतींच्या माध्यमातून आज पाहायला मिळतो. वॉशिंग्टनमध्ये आणि न्यूयॉर्कमध्ये जी अत्यंत उत्तम इमारती आहेत की ज्या 200 वर्षांपासून आहेत, 100 वर्षांपासून आहेत, त्या सर्वांची रचना ग्रीक मंदिरांच्या पद्धतीने आणि त्या स्थापत्यशास्त्राचा निकष वापरूनच केली आहे, हे लक्षात घ्या. जगातल्या एका प्राचीन संस्कृतीमध्ये ग्रीकांचा समावेश होतो. त्यांच्या प्रार्थनेवर, पूजेवर विलक्षण विश्वास होता. त्यांचे देवही अनेक होते. भारतामधले हिंदूंनाच फक्त अनेक देवतांचं वरदान लाभलंय असं समजायचा किंवा असा काही आक्षेप घेण्याचं कारण नाही. ग्रीक आणि रोमन समाजामध्ये सुद्धा, इजिप्शियन समाजात सुद्धा देवतांची संख्या खूपच आहे आणि प्रत्येक
शक्तीकरता, प्रत्येक विशिष्ट प्रकारच्या अर्चनेकरता वेगवेगळ्या देवतांची त्यांनी निर्मितीही केलेली आहे, त्यांची रचना केली आहे. प्रत्येक देवतेकरता वेगवेगळ्या प्रकारच्या मंदिरांची रचना केली आहे. नोसोस नावाचं सिसिलीमधलं हे मंदिर आज पडीक अवस्थेत आहे. पण त्याची भव्यता, त्याचा एकंदर आकार, त्याची व्याप्ती अक्षरशः थक्क करणारी आहे. त्या मंदिराच्या पार्श्वभूमीवर आपण जर स्वतःचा विचार केला मानव म्हणून, एक मनुष्य म्हणून, सामान्य मनुष्य म्हणून, तर आपल्याला एक प्रश्न पडतो की आपल्या पूर्वजांमध्ये काय प्रचंड इच्छाशक्ती आणि दुर्दम्य असा विश्वास असला पाहिजे की ज्याच्यामुळे त्यांनी असाधारण अशा कठीण प्रसंगांमध्ये, परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा साथ आणि सहाय्य नसताना एवढ्या विशाल रचना केल्या तरी कशा आणि का केल्या? केवळ परमेश्वराची पूजा करायची म्हणून एवढी विशाल आकाराची मंदिरं बांधणारा समाज किती संपन्न आणि वैचारिकदृष्ट्या सुबुद्ध असेल याचा आपण विचार करू शकतो. ग्रीकांचे अनेक देव होते. अपोलो म्हणजे सूर्य देवता, ज्यूस म्हणजे आपल्याकडला इंद्र, ऑलिम्पस, हेरा, पसायडॉन म्हणजे निसर्ग म्हणजे आपल्याकडला वरुणच म्हणा वाटल्यास, किंवा समुद्रदेव म्हणा, आर्टेमिस, डिमीटर, अथेना या सर्वांची मंदिरं ग्रीकांनी बांधलेली आहेत. त्याच्यापैकी काही मंदिरं आजही जवळपास जशी बांधल्या गेली तशीच किंवा त्या स्वरूपात काही प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांचं वैभव, त्यांचा रंग, त्यांची शिल्पाकृती, त्यांची रचना, त्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आंतररचना या सर्वच खूपच प्रभावी करणाऱ्या आहेत. युद्धामध्ये विजय मिळविल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या देवतेच्या आपल्याला शाप लागू नये म्हणून, त्या देवतेला काहीतरी बलिदान किंवा काहीतरी द्यायचं म्हणून, किंवा आपल्या समाजाच्या वैभवाची निर्मितीचं प्रतीक म्हणून आणि देवतेचा कोप होऊ नये या सगळ्या कारणांनी ग्रीकांनी देवतांची मंदिरं बांधली. आता ग्रीकांची बहुतेक मंदिरं जवळपास भग्नावस्थेत आहेत. निसर्गाच्या थापडा, वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आपदा, भूकंप, ज्वालामुखी, युद्ध आणि त्यानंतर झालेला ख्रिश्चन धर्माचा प्रसार, त्यांचा की ईश्वर पूजेवर म्हणजे मूर्तीपूजेवर विश्वास नव्हता, त्यांनी या सगळ्या मंदिरांचा विध्वंस केला. हा इतिहास आहे. ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराबरोबर रोम आणि ग्रीसमधल्या अनेक मंदिरांचा विध्वंस तत्कालीन ख्रिश्चन राजांनी केला. त्याच्याबद्दल मी नंतर कधीतरी सांगेनच. त्याच्यामध्ये जी प्रसिद्ध मंदिर आहेत ते ज्यूसचं मंदिर आहे, पार्थेनॉनचं मंदिर आहे. मंदिरांची दरी या नावानेच एक प्रसिद्ध असणारी जागा आहे आणि अपोलोचं मंदिर तर फारच सुंदर आहे. या मंदिरांच्या दरीमधलं हे चित्र जरा पाहिलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. किती सुरेख शिल्पाकृती, अगदी हुबेहूब सजीव वाटणाऱ्या मनुष्यकृतींच्या आकाराचे देव. अलेक्झांडरची एक गोष्ट सांगतात की अलेक्झांडरनी एकदा गॉर्डियन एका मंदिरात तो गेला. तिथे एक मंदिरामध्ये एक गॉर्डियन नावाची एक गाठ बांधलेला होती आणि लोकांचा विश्वास होता की जो कोणी ही गाठ सोडवू शकेल तो जगज्जेता होईल, तो सम्राट होईल. अलेक्झांडरनेही प्रयत्न केला, त्याला ते साधलं नाही. तर त्यांनी आपल्या तलवारीच्या एकाच घावात ती तोडूनच टाकली. जगज्जेता झाला, सम्राट झाला, पण जगला नाही. असं त्याच्या पाठीमागचा शाप आहे असंही सांगितलं जातं. अर्थात असं नसावं. काय झालं याला? काय झालं कम्प्युटर? जस्ट अ मिनिट. दिसतंय ना सगळ्यांना? हॅलो. हो सर. हां. ग्रीक मंदिरांचं चित्रण असणारी ही चित्रफीत आपण पाहणार आहोत. अत्यंत प्रेक्षणीय आहे.
ग्रीक मंदिरांबद्दल आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला पाहिजे की डेल्फीचं एक मंदिर आहे, ते अत्यंत प्रसिद्ध आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे की या मंदिरातल्या पुजाऱ्याला भविष्याचा वेध घेता येतो, त्याला भाविकाल दिसतो. अनेक राजांचं भवितव्य डेल्फीमधल्या पुजाऱ्यांनी सांगितलं की तो राजा युद्धात जिंकणार आहे, त्याचा वध होणार आहे. त्याच्यामधली एक दंतकथा तुम्हाला मी सांगू इच्छितो. एका राजाला सांगण्यात आलं की तुझा मुलगाच तुझा वध करील, आणि म्हणून राजाने आपल्या मुलालाच जंगलात नेऊन सोडून दिलं. परंतु तो मुलगा जंगलात गेल्यावर वाचला आणि कधीतरी तरुण होऊन जेव्हा पुढे आला तेव्हा त्याने खरोखर आपल्या बापाचा वध केला, अशी एक कथा आहे. त्याच्यावर एक अत्यंत सुंदर नाटक सुद्धा ग्रीकांमध्ये आहे. अत्यंत एक मोठी शोकांतिका आहे. एक लक्षात घ्या, अशा प्रकारची प्रिडिक्शन्स, अशा प्रकारचे भविष्य भाकीत करणारी ती मंदिरं फार प्रसिद्ध होती. त्यातली जी देवता पुजारी होती ती स्वतः आंधळी किंवा असं असताना सुद्धा तिला भविष्य दिसत होतं, बाकी तर कळायचे. परंतु नंतर नंतर या मंदिरांबद्दल लोकांच्या मनात संदेह निर्माण झाला आणि ती मंदिरं नष्ट झाली. ग्रीकांच्या मंदिराबद्दलचं एक चित्रफित बघा. ऑलिम्पिसचं मंदिर आहे. हे ज्यूस म्हणजे इंद्रदेवाचं मंदिर आहे. या मंदिराची भव्यता आणि त्याची शिल्पाकृती पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल. आज हे भग्नावस्थेत आहे, परंतु एकेकाळी हे अत्यंत आकर्षक असं शिल्पाकृती होती असं मानलं जात होतं. ग्रीकांप्रमाणे सुमेर लोकांनी सुद्धा अनेक प्रकारच्या शिल्पाकृतींची निर्मिती केलेली आहे. ईश्वराचं अस्तित्व ही सुमेर संस्कृती, सुमेर ही सगळ्या जगातली सगळ्यात जुनी संस्कृती मानली जाते. त्यांच्याही संस्कृतीमध्ये ईश्वराचं अस्तित्व, ईश्वराचा निवास असणारी जागा म्हणजे मंदिर, हीच कल्पना मान्य आहे. आणि या संस्कृतीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ईश्वराशी संवाद साधण्याकरता ईश्वर तुमच्याशी बोलू शकतो. जर तुम्ही पवित्र मनाने ईश्वराशी प्रार्थना केली तर त्याच्याशी तुम्ही संवाद साधू शकता. अशा प्रकारची कल्पना या संस्कृतीत अत्यंत प्रभावी होती, अत्यंत प्रबळ होती. आणि त्यामुळे ईश्वराची संवाद साधण्याकरता जागा हवीच की नाही, आणि म्हणून मंदिरांची निर्मिती. ईश्वर आपल्या शहरांचं संरक्षण करतो, ईश्वर आपल्याला आशीर्वाद देतो, ईश्वर आपल्या शहरांचं, नगरांचं, राज्याचं प्रशासन पाहतो. अशा प्रकारची भावना मेसोपोटियामध्ये म्हणजे सुमेर संस्कृतीमध्ये होती. त्यांची सुद्धा अनेक मंदिरं फार आकर्षक आहेत. तीही काळाच्या ओघात आज नष्ट झालेली आहे. त्यांच्या काही देवता आणि भारतीय देवतांमध्ये विलक्षण साम्य आहे. कदाचित या देवतांचा संबंध तत्कालीन आर्यांच्या देवतांशी म्हणजेच भारतीय देवतांशी असावा असं मानलं जातं. याबद्दल मी नंतर कधीतरी सांगणारच आहे. सुमेरांचा जो प्रमुख देवता त्याला झिगारू म्हणजे मंदिर होतं त्या देवतेचं, त्याला झिगारूट्स असं म्हणतात. ते अगदी पिरॅमिडच्या आकाराचं आहे. आश्चर्याची गोष्ट आहे, जवळपास 1000 किलोमीटरचं अंतर असून सुद्धा पिरॅमिडची कल्पना केवळ इजिप्शियन लोकांनाच होती असं नाही. इथे परमेश्वर राहतो आणि म्हणून इजिप्शियन लोकांच्या आणि सुमेरियन संस्कृतीमध्ये विलक्षण साम्य आहे. इजिप्शियन लोकांनी सुद्धा मंदिराला परमेश्वराचं घर हीच कल्पना दिलेली आहे, हीच कल्पना मान्य केली आहे. ज्याप्रमाणे सुमेरियन लोक ईश्वराशी संवाद साधण्याकरता मंदिराचा उपयोग करीत असत, तीच कल्पना इजिप्शियन लोकांच्या धर्मगुरूंमध्ये, पुजाऱ्यांमध्ये होती. आणि त्यांची अशी मान्यता होती की प्रत्येक स्थानाचा एक विशिष्ट देव आहे, प्रत्येक शक्तीचा एक विशिष्ट देव आहे, आणि त्याची आराधना केल्याशिवाय, त्या शक्तीचा आराधना केल्याशिवाय त्या स्थानाचं, त्या नगराचं रक्षण होऊ शकत नाही. आणि म्हणून जगातल्या एका प्राचीन संस्कृतीमध्ये इजिप्शियन सारख्या सुद्धा परमेश्वराच्या मंदिरांचं मोठं स्थान आहे. फार प्रचंड आकाराची आणि अत्यंत उत्तम मंदिरं इजिप्शियन लोकांनी बांधली. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो, परमेश्वर आपलं रक्षण करतो, परमेश्वराचं राज्यात आपण राहतो, अशा प्रकारची धारणा इजिप्शियन लोकांमध्ये होती. आणि मग स्वाभाविकपणे अशा मंदिरांची निर्मिती करताना त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उत्तम शिल्पांची निर्मिती केली. बघण्यासारखी आहे जरा बघा. हे मंदिर खरं आहे चित्रपट ममी नावाचं आहे. अमुन रा या देवतेचं हे मंदिर आहे. अत्यंत विशाल आकाराचं हे मंदिर म्हणजे ही मंदिरांची साखळीच आहे. इजिप्तमधल्या या मंदिरांच्या साखळ्या पाहण्याकरता हजारो लोक जातात. आणि इजिप्शियन लोकांनी शेकडो प्रकारच्या अनेक उत्तम मंदिरांची रचना केली, प्रत्येक देवतेकरता, सूर्य देवतेकरता, त्यांच्या इतर देवतांकरता.
आणि त्यांच्या ज्या देवता होत्या त्यांना पशु आणि मानव यांचं संयुक्त स्वरूपात त्यांनी आराधना केली आहे. त्याच्यामधल्या काही प्रमुख देवता म्हणजे अनुबिस आहे, अमून आहे, रा आहे, ओरेक्सिस आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजही ही नावं आपल्याकडे अनेक दुकानांना, अनेक संस्थांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळेल. हे सेती नावाचं मंदिर आहे, जवळपास 5,000 वर्ष जुनं आहे. याची उंची, याची भव्यता, याचा प्रचंडपणा इथे गेल्याशिवाय आपल्याला याची कल्पनाच येऊ शकत नाही, इतकं भव्य आहे. प्रश्न असा पडायला पाहिजे की इतक्या प्रचंड आकाराच्या शिल्पांची निर्मिती इजिप्शियन लोकांनी कोणत्या तंत्रज्ञानाच्या साह्याने केली? आपण 10 कमांडमेंट्स हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला पिरॅमिडची निर्मिती कशी झाली हे लक्षात येईल. त्या काळात तंत्रज्ञानाच्या अगदी साधारण तंत्रांचा वापर करून पिरॅमिडची निर्मिती इजिप्शियन लोकांनी केली, हे खरोखर एक आश्चर्यच आहे. चीनमध्ये देखील प्राचीन मंदिरांची मोठी साखळी आहे. चीनमधल्या मंदिरांचं कारण म्हणजे स्वर्गामध्ये जे देव राहतात त्या देवतांचे प्रतिनिधी पृथ्वीवर जेव्हा येतात आणि पृथ्वीच्या मध्यावर म्हणजे अर्थातच चीनमध्ये येतात, तेव्हा त्यांच्या निवासाकरता केलेली यंत्रणा किंवा व्यवस्था आहे. परमेश्वर या जगाची निर्मिती करतो, सृष्टीचा रचयिता तोच आहे. एका पवित्र अशा आदेशांचं पालन करण्याकरता परमेश्वर इथे पृथ्वीवर येतो. तो सर्व शक्तिमान आहे आणि म्हणून त्याच्याकरता घराची निर्मिती म्हणजे मंदिर. चीनमध्ये जगातील अत्यंत प्राचीन मंदिरांची फार विशाल स्वरूपाची आहे. सगळ्यात गंमत म्हणजे त्याच्यापैकी काही मंदिरं एवढी विशाल आणि एवढी सुंदर आणि इतकी व्यवस्थित ठेवली आहेत की असं मानलं जातं की मानवी सभ्यतेचा हा सर्वात उत्कृष्ट असा सांस्कृतिक ठेवा आहे, सांस्कृतिक खजिना आहे. त्याचे वेगवेगळ्या कारणांनी या मंदिरांची निर्मिती झाली. परंतु मला जे सांगायचं आहे ते अजून वैशिष्ट्यपूर्ण आहे की चीनमधल्या बहुसंख्य देवतांवर बुद्ध धर्माचा आणि हिंदू धर्माचा विशेषच प्रभाव आहे. आणि एवढंच नव्हे, मी स्वतः चीनला गेलेलो आहे. चीनमधल्या काही म्युझियम्समध्ये, काही संग्रहालयांमध्ये ज्या देवता ठेवल्या आहेत, ज्या मूर्त्या ठेवल्या आहेत, त्या बहुसंख्य देवता विष्णू, काली, गणपती यांच्याच आहेत आणि त्या आपण पाहून समजू शकतो. पूर्वी मला असं वाटायचं की हे खोटं असेल, परंतु हा एक चित्र बघा, हा हनुमान आहे, पण चीनमध्ये त्याचं नाव मंकी गॉड किंवा मंकी किंग असं आहे. याच्या अनेक ठिकाणी मंदिरं आहेत. आजही चीनमध्ये आपण जर एखाद्या हॉटेलात निवासाला राहिलात तर तुम्हाला त्या दारावर, त्या हॉटेलच्या दारावर रक्षक देवता म्हणून, त्या वास्तूची रक्षण करणारी देवता म्हणून तुम्हाला हनुमानाचंच प्रतीक पाहायला मिळेल. आणि तिथे अशा प्रकारच्या हनुमानाची वेशभूषा केलेले लोक तुम्हाला दिसतील. ते तुमच्यासमोर नाच करतात आणि तुम्हाला काही पैसे मागतात. त्याच्या अनेक कथा, दंतकथा, पुराण कथा मंकी गॉडच्या, हनुमानाच्या चीनमध्ये प्रचलित आहे. त्याच्यावर चित्रपट निघाले आहेत, आता टीव्हीवर दाखवले जातात. परंतु त्याहीपेक्षा चीनमध्ये जी हिंदू मंदिर आहेत त्याच्यावर ही एक चित्रफीत बघा. ही गरुडाची मूर्ती आहे. चीनमधल्या अशा अनेक मंदिरांमध्ये हिंदू देवतांच्या मूर्त्या, विशेषतः गणपती, हनुमान यांच्या मूर्त्या आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतील. आणि सगळ्यात म्हणजे नरसिंहाचा तिथे तर मोठ्या प्रमाणात त्याचं पूजन केलं जातं. मॅन लॉयन. हिब्रू लोकांमध्ये सुद्धा मंदिर आणि पूजेची कल्पना अत्यंत प्राचीन आहे. ईश्वराचं मूर्त स्वरूप जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला मंदिरातच गेलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे आणि तो ईश्वर किंवा ती देवता आपल्याला तेव्हाच प्रसन्न होते ज्या वेळेला आपण तिची विशिष्ट प्रकारे रचना करतो, तिची अर्चना करतो, तिची आराधना करतो आणि त्याकरता होली हाऊस, पवित्र गृहांमध्येच आपण प्रवेश केला पाहिजे, अशी त्यांची धारणा आहे. सॉलोमनच्या एका प्रचंड आणि अत्यंत जुन्या मंदिराबद्दल आपल्याला ऐकून माहिती असेलच.
सॉलोमनचं हे जे मंदिर आहे हे आतापर्यंत 2 वेळा उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. असं मानलं जातं की जेव्हा सॉलोमनचं मंदिर तिसऱ्यांदा निर्माण केलं जाईल जेरुसलेममध्ये, त्यावेळेला जगाचा विध्वंस होईल आणि तुमच्या माहितीकरता या तिसऱ्यांदा पुन्हा या सॉलोमनच्या मंदिराची निर्मिती सुरू झालेली आहे. रोमन लोकांनी सुद्धा मूर्तीपूजा आणि मंदिरांचा मोठ्या प्रमाणात आपल्या संस्कृतीत वापर केला होता. रोमनांचा सर्वोच्च धर्मगुरू किंवा पुजारी याच्या निवासस्थानाकरता आणि त्याच्या माध्यमातून ईश्वराच्या अर्चनेकरता, प्रार्थनेकरता, निसर्गाचं संरक्षण, निसर्गाचं निरीक्षण करण्याकरता, वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक घटनांचं निरीक्षण करण्याकरता रोमन लोकांनी मंदिरं बांधली. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, ही सर्व मंदिरं पूर्वाभिमुखच आहेत. रोमनांचे बहुतेक देव तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत, माझ्या परिचयाचे आहेत, कारण त्यांची नावं आपण वारंवार ऐकतो, वाचतो. ज्युपिटर, मार्स, सॅटर्न, वल्कन, मर्क्युरी ही नावं आपल्या परिचयाची आहेत, ग्रहांवरून आहेत. आपल्याकडला गुरु किंवा प्रजापती, मंगळ, शनी आणि बुधाच्या, आपल्याकडे बुधाची मंदिरं नाहीत पण शनी मंदिरं आहेतच, गुरुची मंदिरंही आहेत. आणि रोमन लोकांची ही मंदिरं अत्यंत विशाल आणि फारच अप्रतिम अशी कलाकृती याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रीकांच्या पासून काही परंपरा त्यांनी ज्या स्वीकारल्यात, काही कल्पना स्वीकारल्यात, त्याच्यामध्ये विस्तार आणि विकास करून त्यांनी अनेक सुंदर मंदिरांची आणि त्यातल्या भव्य प्रतिमांची निर्मिती केली. ग्रीकांच्या मंदिराबद्दलची ही एक चित्रफित पहा. ईश्वराची पूजा करण्यापूर्वी राजा अशा प्रकारे स्वागत करून, मोठा स्वतःचं कौतुक करून ईश्वराच्या पूजेला पुढे जातो. याचं हे चित्रीकरण आहे. रोमन लोकांची जी प्रमुख मंदिरं आहेत त्याच्यामध्ये पॅन्थिऑन, हेड्रिऑन, रोम्युलस, सॅटर्न आणि हर्क्युलस यांच्या मंदिरांचा उल्लेख केला जाईल. आजही जर आपण इटालीमध्ये गेलात आणि इटालीच्या आसपासच्या छोट्या नगरांमध्ये गेलात किंवा मिलानमध्ये गेलात, व्हेनिसमध्ये गेलात, तर तुम्हाला सर्वत्र अनेक प्राचीन उत्तम मंदिरांची शिल्प किंवा त्यांच्या भग्नाकृती पाहायला मिळतील. पर्शियन लोकांना सुद्धा मंदिरांची त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्मिती केली. आर्य आणखी पर्शियन लोकांमध्ये फार जवळचा संबंध आहे असं मानलं जातं. खूप साम्य सुद्धा आहे. पर्शियन लोकांचा जो आद्य धर्मग्रंथ आहे झोरोथ्रस्टियन लोकांचा, झेंद अवेस्ता, त्याची सुरुवातच वसिष्ठ असे म्हणाला या वाक्याने होते. यावरून काय ते समजा. आणि स्वाभाविकपणे ज्या देवता, ज्या कल्पना आर्यांच्या आहेत त्याच प्रकारच्या कल्पना इराणियन लोकांच्या सुद्धा आहेत. त्यांनी आपल्या देवतांच्या रक्षणाकरता, त्यांच्या प्रार्थनेकरता, अर्चनेकरता अत्यंत उत्तम अशा मंदिरांची निर्मिती केली. या मंदिरांमध्ये सामान्यपणे धर्मग्रंथ आणि ईश्वरांच्या मूर्ती ठेवायच्यात, त्यांची पूजा करायची आणि तिथे जाऊन त्या परमेश्वराला नमन करायचं, असा साधारणपणे त्यांचा प्रघात होता. आज इराणी लोकांची, पर्शियन लोकांची बहुसंख्य मंदिरं नंतरच्या आक्रमकांनी पूर्णपणे विध्वंस करून टाकलेली आहे. अत्यंत भग्नावशेष अवस्थेत ही मंदिरं आज आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इराणच्या बहुसंख्य शहरांमध्ये आजही अशा प्रकारच्या भग्नावस्थेत असणाऱ्या अनेक मंदिरांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. त्या मंदिरांचं मूळ स्वरूप अशा प्रकारचं होतं. इतकं सुंदर मंदिर आणि इतकं विशाल मंदिर बांधणारा समाज किती संपन्न आणि सुसंस्कृत असेल याची आपल्याला कल्पना येऊ शकते. काही मंदिरं समुद्राच्या पोटात मिळालेली आहेत. ती वेगवेगळ्या संस्कृतींचे प्रतीक किंवा अवशेष किंवा प्रातिनिधिक स्वरूप आहे असंही मानलं जातं. हे जे मंदिर समुद्राच्या पोटात मिळालं हे अटलांटिस नावाच्या एका इतिहासाच्या पोटात गडप झालेल्या संस्कृतीचं प्रतीक आहे किंवा त्या संस्कृतीचा एक भाग आहे असंही मानलं जातं. एकाच मंदिराबद्दल आता मला तुम्हाला सांगायचं आहे, ते म्हणजे पेट्रा, जॉर्डनमध्ये असणारं हे अत्यंत भव्य मंदिर. आपल्याला लक्षात येईल, आपल्याला आश्चर्य वाटेल, एका प्रचंड अशा पर्वताला कोरून त्याच्यामध्ये घर बांधायचं, त्याच्यामध्ये मंदिर बांधायचं आणि ते एवढं विशाल आणि एवढं सुंदर. आजही आपल्याला याचं कारण कळलं नाही की हे मंदिर असं का बांधलं असेल, कोणत्या लोकांनी, कोणत्या समाजांनी, कोणत्या काळात बांधलं आणि त्याच्याकरता त्यांना किती परिश्रम पडले याचं तर वेगवेगळ्या प्रकारची मतं शास्त्रज्ञांमध्ये आहेत. या मंदिराचं स्वरूप पाहिल्यानंतर कोणालाही असं वाटेल की मानवी मनाची प्रगल्भता, त्याची सुसंस्कृत वृत्ती, त्याची शिल्पाकृतीबद्दल असणारं ओढ आणि त्याचं स्थापत्यकलेचं ज्ञान याला काही तोड नाही. जॉर्डनमधलं हे मंदिर पाहण्याकरता लक्षावधी लोक दररोज जातात.
आपण इंडियाना जोन्स हा जर चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला त्यामध्ये हे मंदिर पाहायला मिळेल. परंतु आता मी ज्या मंदिराबद्दल सांगणार आहे तेच त्याला जगातलं सर्वात कठीण आणि न उलगडलेलं गोडं असं म्हणून मानलं जातं. ते म्हणजे अंगकोर वाट येथील प्रचंड असं विष्णू मंदिर, की जे केव्हा बांधलं गेलं आणि कसं बांधलं याच्याबद्दल खूपच वेगवेगळी मतमतांतरं आहेत. जर समजा हे शिल्प बोलायला लागलं, यातले पत्थर, यातले दगड बोलायला लागलेत, यातल्या मूर्तींनी आपला इतिहास सांगायला सुरुवात केली, आपली आत्मकथा सांगितली, तरच आपल्याला याचं सत्य कळू शकेल. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना, प्रवाद, वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत या मंदिराबद्दल आहे. किती सुंदर मंदिर आहे. मी स्वतः हे पाहिलेलं आहे. असाधारण आहे. जगातलं सगळ्यात भव्य मंदिर शिल्प म्हणून याचा उल्लेख केला जातो. असं मानलं जातं, की जर संपूर्ण मंदिर व्यवस्थित पाहायचं असेल, तर आपल्याला 8 दिवसांचा अवधी कमीत कमी पाहिजे. एवढं हे मंदिर भव्य आहे. या मंदिराची रचना आणि त्याची एकंदरीत शिल्पाकृती याचा विचारच आपण करू शकत नाही. परंतु अनेक प्रकारच्या निसर्गाच्या थापडा खाऊन हे मंदिर, कंबोडियातलं हे विष्णूचं मंदिर आज जवळपास नष्टप्राय झालेलं आहे. आपल्याला जर मंदिरांचा इतिहास खरोखर समजू शकला, तर आपल्याला अनेक आश्चर्यकारक गोष्टी, अनेक चमत्कारिक, अद्भुत आणि इतिहासाचा खरा परिचय करून देणाऱ्या विविध प्रकारच्या कथा ऐकायला मिळतील. त्या मंदिरांच्या माध्यमातून जे काही आपल्याला कळेल, त्या संस्कृतीचं, त्या मानवाचं, त्या काळातल्या समाजाचं, त्याच्या भव्यतेचं, त्याच्या वैचारिक विशालतेचं, स्थापत्य कौशल्याचं खरं ज्ञान आपल्याला होईल. या माणसांच्या मनाची भव्यता, या समाजाच्या मनाची भव्यता आपल्याला कळू शकेल. आपण लॅटिन अमेरिकेमधल्या मंदिरांबद्दल सहसा ऐकत नाही. हे तिथलं एक मंदिर आहे. अत्यंत असाधारण असा हा एक पिरॅमिड आहे. कशाकरता बांधला? याला 365च पायऱ्या आहेत. कोणी म्हणतात याच्यावरून एखाद्या वर्षाची गणना करता येईल. असेलही. कोणकोणत्या प्रकारचे खजिने, कोणकोणत्या प्रकारचे रहस्य या मंदिरांमध्ये दडलेली आहेत. जर माणसाला खरोखर इतिहासाचं ज्ञान झालं, तशी दृष्टी प्राप्त झाली, त्या मंदिरांचा शास्त्रीय अभ्यास करता आला, तरच आपल्याला हे कळू शकणार आहे. भारतातल्या 10 जुन्या मंदिरांचा आलेख मी तुम्हाला आता सांगणार आहे. बृहदेश्वर हे अत्यंत सुंदर मंदिर तमिळनाडूमध्ये आहे. प्रत्येकाने पाहावं. आपल्या देशाबद्दल, आपल्या धर्माबद्दल, संस्कृतीला अभिमानाने आपली मान ताठ उभी राहावी, असं हे अत्यंत सुंदर मंदिर राजा चोलांनी बांधलेलं आहे. हे कैलासाचं मंदिर. कधी कधी विचार केलाय का एखादं शिल्प वरून खाली बांधता येईल? जगात कधीच शक्य नाही. ते भारतीयांनी करून दाखवलं वेरूळला, आपल्या महाराष्ट्रात. हे चेन्न बसवाचं, केशवाचं मंदिर आहे. कर्नाटकातलं अत्यंत सुंदर 11व्या शतकातलं असाधारण शिल्प आहे. हे तुंगनाथाचं मंदिर, रुद्रप्रयाग, उत्तराखंड. हे पंचरत्न मंदिर. हे कुंभेश्वराचं मंदिर. हे ब्रह्माचं मंदिर. हे वरदराजाचं मंदिर. कोणार्कचं अत्यंत सुंदर असं सूर्यशिल्प. मी सांगितलं त्याप्रमाणे सर्कल्स इन स्टोन्स. आणि हे दिलवाडाचं जैन मंदिर असाधारणच, याला तर तुलनाच नाही. मित्र हो,
इतकी सुरेख मंदिरं आपल्या देशात आहेत. त्यांचा इतिहास या एका तासाच्या सादरीकरणात मला सादर करणं शक्यच नव्हतं आणि म्हणून मी भारतीय मंदिरांबद्दल आज काहीही तुम्हाला फारसं सांगितलं नाही. कशाकरता मंदिरं बांधली? हा ज्ञानाचा साठा आहे. हा ज्ञानाचा खजिना आहे. स्थापत्यशास्त्राच्या अनेक सिद्धांतांची चा उलगडा येथूनच आपल्याला होऊ शकेल. भूगर्भशास्त्र, सॉइल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, गणित, सौंदर्यशास्त्र, रचनाशास्त्र, मूर्तिशास्त्र, कला, संगीत या सर्वांचा परिचय जर आपल्याला योग्य प्रकारे आणि वास्तववादी स्वरूपात करून घ्यायचा असेल तर या मंदिरांमधूनच आपल्याला कितीतरी ज्ञानाचा प्रचंड मोठा साठा मिळू शकेल. असा खजिना की ज्याची आपण कधी कल्पनाच केली नव्हती. आणि म्हणून हे अमर आणि अजरामर असं एक भारतीय आणि मानवी सभ्यतेचा, संस्कृतीचा ठेवा आहे असंच आपण मानलं पाहिजे. हजारो वर्षापासून मानवाने अक्षरशः तपश्चर्या करून, साधना करून या मंदिरांची निर्मिती केली आहे. हा आपला सगळ्यात मोठा वारसा. याचा विध्वंस करणं, यातल्या मूर्त्या तोडून टाकणं, याला अमानुषपणा आणि रानटीपणा याशिवाय दुसरा कुठला शब्द असेल तर मला तो माहीत नाही आहे. आणि त्यातूनच आपल्याला आपल्या समाजाची, आपल्या परंपरेची, आपल्या धर्माची, आपल्या विचारांची, आपल्या वैचारिक समृद्धतेची खरी कल्पना येऊ शकते, त्याची जाणीव होऊ शकते, त्याचं स्मरण होऊ शकतं. हा आपल्या सगळ्यांचा साठा आहे. हा आपल्या सगळ्यांचा वारसा आहे. आपल्या सगळ्यांचा हा प्रचंड असा एक मोठा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि निश्चितपणे आपला हा एक विशाल असा शिल्पकृतींचा वारसा आहे. आपल्या अभिमानाचा विषय असला पाहिजे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला इतिहासाशी संवाद साधता येतो. ही मंदिरं, ही शिल्प आपल्याला इतिहास सांगतात, जिवंत करतात, आपल्या मनाला तेजस्वीपणा देतात, एक झळाळी देतात, आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जातात, पुन्हा एकदा प्रेरणा देतात. म्हणून या मंदिरांचं स्मरण आपण केलं पाहिजे. खरंच मंदिरांच्या माध्यमातून काय करू शकतं? असं मानलं जातं की काही मंदिरांची निर्मिती परग्रहावरून आलेल्या कोणत्या तरी संस्कृतीने केली आहे. इजिप्तच्या पिरॅमिडबद्दल असाच संशय घेतला जातो, असं काही लोकांचं म्हणणं आहे. लॅटिन अमेरिकेतल्या बोलिव्हिया, पेरू, मेक्सिकोमधल्या अनेक पिरॅमिड्सबद्दल देखील असं मानलं जातं. खरं खोटं कोणी सांगू शकत नाही. ही चित्रफीत बघा बरं. अनेकांचा असा विश्वास आहे की परग्रहावरच्या अज्ञात आणि अत्यंत प्रभावी शक्तींनी अशा प्रकारच्या मंदिरांची निर्मिती केली आहे, त्यांचं अवकाशयान म्हणून. खरं असेल? मला सांगता येणार नाही. आणि त्या अवकाशयानाच्या माध्यमातून त्यांनी पृथ्वीवर मानवी सभ्यतेचा, संस्कृतीची निर्मिती केली, समाजाला एक नवीन दिशा दिली, मानवांना अधिक उन्नत करण्याचा प्रयत्न केला, असाही विश्वास व्यक्त केला जातो. इजिप्तमधलं पिरॅमिड असेल किंवा लॅटिन अमेरिकेतले पिरॅमिड असतील, त्यांच्या भव्यता, त्यांची विशालता, त्यांची वेगळेपण, त्यांच्या निर्मिती पाठीमागचं वेगळं शास्त्र, यावरून असा एक संशय व्यक्त केला जातो. मंदिरांच्या पाठीमागचा हेतू काय होता? याच्यातून प्रत्येकाची आपापली वेगळी धारणा असू शकते. परमेश्वराचं अस्तित्व मानायचं किंवा मानायचं नाही, हा आपला प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्नही असू शकतो. परंतु ज्या परमेश्वराच्या अतुल शक्तीला, महान त्याच्या शक्तीला आणि नैसर्गिक वरदानाला मानवाने नतमस्तक होऊन जी एक आदरांजली वाहिली आहे, त्याच्याबद्दल तर आपल्या मनात आदर असायलाच पाहिजे. आणि या मंदिरांचं स्मरण करून चालणार नाही, एकदा तरी त्यांना भेट देऊन ती चांगली मंदिरं आपण पाहायला पाहिजे. त्यांच्या पाठीमागचा इतिहास, त्याचा सांस्कृतिक वारसा आपण समजून घेतला पाहिजे. तरच आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ कळू शकेल. कदाचित आपल्या हातून चांगली कृत्यही होऊ शकतील, आपल्याही महत्वाकांक्षा जागृत होऊ शकतात. मित्रहो, पुढच्या सादरीकरणात कधीतरी मी भारतीय मंदिरांबद्दल आपल्याला सांगेन. इथे एवढंच बोलून मी थांबतो. आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण जरूर विचारू शकता.